मानकरांवरती गुन्हा दाखल झाला आहे. का फसवणुकीचा काय गुन्हा आहे, काय प्रकरण आहे? हे समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता. यामध्ये शंतनू कुकडे नावाचा मुख्य आरोपी होता. सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तो जो रेड हाऊस फाउंडेशन नावाची एक संस्था चालवत होता आणि त्याचे स्वतःचे जे अकाउंट होता, त्याची फाउंडेशनचा जे अकाउंट होता, त्यामधून त्याचे केसमध्ये इतर आरोपी, इतर काही साथीदार आणि काही नागरिक जे आहे त्याच्या अकाउंट्स मध्ये मोठ्या प्रमाणे आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण झाली होती. सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे माणसाच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेले होते त्याच्याकडे तपास करण्यात आला. अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फोर्ज करण्यात आला होता. ते फोर्ज डॉक्युमेंट ज्यावेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक स्टाम्प पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे, त्यातले शिक्के आहे ते बॅकडेटेड आहे आणि ते स्टाम्प नंतर घेतला गेला आहे कोषागारामधून. हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला ते फॉल्स डॉक्युमेंट समोर आला. त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याचा संबंध रेड हाऊस फाउंडेशन जी शंतनू कुकडेची आहे त्याचे मधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर होता. म्हणून सदरचा गुन्हा हा तिघा व इतर काही इसमाविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. समर्थ पोलीस स्टेशनला 337(2), 340(2) आणि 338 आणि 3(5) भारतीय न्याय संहिता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.